Sanjay Ghodawat University, Kolhapur. Admissions open 2026-27. Spread over 165 acres. Placement assistance to students. Engineering and Technology, BTech, MTech, PhD, Aeronautical Engineering, Electronics and Communication, Civil Engineering, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Artificial Intelligence and Data Science, Robotics Process and Automation, BCom, BBA, MBA, MBN, Fintech and Data Analytics, BCA, MCA, Full Stack Development, BSc Biotechnology, BSc Food Science and Technology, BSc MC Chemistry Physics, BA LLB, BBA LLB, LLB, BPharm, MPharm, BSc Clinical Research and Technology, B Design, Fashion Design, Interior Design, Product Design, Communication and Design. Kolhapur Sangli Highway, Ati Grade District, Kolhapur. Phone number 9011039800, 9011022567. अवश्य भेट द्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा. नमस्कार, तिचा जागर न्यूजमध्ये आपलं स्वागत. राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून यावेळेच्या निवडणुकीत कोट्यवधी रुपयांचा घोडेबाजार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या मर्यादित असल्याने एका मताला तब्बल 10 ते 15 लाख रुपयांचा भाव फुटल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीतील पैशांचा अफाट गैरवापर आणि मतदारांची खरेदी रोखण्यासाठी आयकर विभागाने अत्यंत कडक पावले उचलली असून संपूर्ण राज्यावर आपली करडी नजर ठेवली आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे लोकप्रतिनिधी मतदान करणार. सार्वत्रिक निवडणुकांच्या तुलनेत या निवडणुकीत मतदारांची संख्या अत्यंत मर्यादित असते. यामुळे प्रत्येक मताचे मूल्य निर्णायक ठरते आणि येथूनच खऱ्या घोडेबाजाराला सुरुवात होते. निवडणूक जाहीर होताच राजकीय पक्षांकडून आणि उमेदवारांकडून विरोधी किंवा अपक्ष मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी थेट लाखोंच्या बोली लावल्या जातात. यंदा तर हा आकडा 10 ते 15 लाखांच्या घरात गेल्याचे बोलले जात आहे. केवळ पैशांचे आमिष दाखवून हा खेळ थांबत नाही, तर मत फुटू नये म्हणून मतदारांना एकत्र येऊन परराज्यात किंवा अज्ञात ठिकाणी सहलीला पाठवून नॉट रिचेबल संस्कृतीही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. मतदानाच्या दिवसापर्यंत मतदारांची ही तटबंदी सांभाळण्यासाठी कोट्यवधी रुपयांची अनधिकृत रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंचा प्रचंड वापर केला जातो. हाच घोडेबाजार मोडीत काढण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. या निवडणुकीतील पैशांचा गैरवापर थांबवून ती पूर्णपणे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आयकर विभागाने कंबर कसले आहे. विभागाने विविध मतदारसंघासाठी विशेष स्थानिक प्राधिकारी नेमले असून त्यांच्या देखरेखीखाली 24 तास कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. पुणे, ठाणे, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवर या नियंत्रण कक्षाची थेट नजर असणार आहे. आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत हा कक्ष अविरतपणे सुरू राहील. प्रचाराच्या काळात कुठेही संशयास्पद रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने किंवा इतर मौल्यवान वस्तूंची वाहतूक अथवा वाटप होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयकर विभागातर्फे करण्यात आले आहे. जर कुठेही निवडणूक प्रक्रियेला गालबोट लावणारे गैरवापर किंवा पैशाचे वाटप सुरू असल्याचे निदर्शनास आले तर नागरिक खालील पत्त्यावर आणि क्रमांकावर थेट तक्रार नोंदवू शकतात. विधान परिषद निवडणुकीतील या कथित लक्ष्मी दर्शनावर आणि मतदारांच्या पळवापळवीवर आयकर विभागाचा हा 24 तासांचा खडा पहारा कितपत यशस्वी ठरतो, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज.